खूप दिवस झालं तुम्हा सर्वांना टेरेस गार्डन दाखवलं नव्हतं. आज पूजेसाठी काही झाडांचे डहाळे लागणार होते, तर तेही मला घ्यायचे होते आणि म्हणलं क्विक असं ना टेरेस गार्डनची अपडेट द्यावी. सकाळची सुरुवात म्हणाल तर देवपूजेपासून करतीये. सणावाराला मस्त घासून पुसून देव काढत असते, देवारा वगैरे सगळा क्लीन करत असते. रोज म्हणाल तर घाईघाईत ह्या सगळ्या डीप क्लिनिंगच्या गोष्टी होत नाहीत. छान असे देव घासून झालेले आहेत. देवपूजा करते आणि मस्त गरमागरम अर्धा कप चहा घेते. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि नेहमीप्रमाणे सकाळपासून माझ्या बेसिक तयारी ज्या काय असतात ना त्या झालेल्या आहेत. रेग्युलर पूजा सुद्धा झाली आहे, म्हणजे रोजची पूजा झालेली आहे. छोटी मोठी जी कामं आहेत ना घरातली ती करावीत आणि मग लक्ष्मीपूजेला बसावं. लक्ष्मीपूजा म्हटल्यानंतर आणि तेही मार्गशीर्ष महिन्यातला आहे म्हटल्यानंतर पूजेसाठी लागतात 5 झाडांचे 5 डहाळे. तर आपल्याला कुठेही आत्ता जायची गरज नाही आहे गार्डन मध्ये वगैरे, कारण इथंच बघू शकता आपल्याकडे म्हणजे आंब्याचं झाड नव्हतं, ते सुद्धा या वेळेला आम्ही लावलेलं आहे 2 आणि 5 झाडांची 5 डहाळे आपण आपल्या टेरेस गार्डन वरूनच घेणार आहोत. एक आपल्याला फुलाचं लागेल, ते मात्र खाली आहे ते सुद्धा घेऊ आपण. मला वाटतं चिकूचं घेऊ. येस, आणि खूप दिवसांपासून ना चिकूचं झाड दाखवायचं होतं. ऍक्च्युली खूप दिवस झाला टेरेस गार्डन आपण दाखवलं नव्हतं नाही का. सो म्हटलं की चला, चिकू खूप सारे आलेले आहेत. एक छोटंसं आपण रोप आणतो आणि हळूहळू ते झाडामध्ये रूपांतर होतं. छान छान असं आपल्याला फळ द्यायला लागतं. हा बघण्याचा आणि खाण्याचा आनंद काही वेगळाच नाही का. हे झाड आणलं ना 1 वर्ष 2 वर्ष झालं चिकूच लागले नव्हते, लहान होतं. आता आले चिकू तर एवढे आलेत ना, बापरे. चिकू आलेत आणि ह्याला हे पण बरेच पण नाही. सो हे भरून झाड गेले. मला वाटते फळाचं ओझीत काय ना झाडाच्या फांद्या खाली सुटलेत अक्षरशः. भरपूर आम्ही काढत असतो. आता म्हणाल तर 5 आहेत अजून. बरं ऐक ना, नाही नाही मीच तोडलं काढलं ते. कारण ते खूपच हेवी होईल ना झाडाला. हो हो. चिकूचं घे घे. भरपूर चेरी लागते. मला ना आणखीन एक गोष्ट इथं शेअर करायची होती. ऍक्च्युली भरपूर आम्ही गार्डनिंग करतो, तुम्ही पाहताच. मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी जेव्हा मी असे डहाळे झाडांचे कट करायचे ना फांद्या छोट्या छोट्या, तेव्हा एक कमेंट आली होती की अरे तुम्ही असं झाडं कट करता. खरं सांगू का, इतकं आम्ही गार्डनिंग केलंय. ट्रिमिंग झाडांना अधूनमधून करावं, त्यामुळे काय होतं की झाडांना छान अशी पालवी फुटते आणि त्यांची ग्रोथ पण व्यवस्थित अगदी छान होत असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या फांद्या किंवा आपण म्हणतो ना डहाळे कट केल्यानंतर झाडांवर असा फारसा परिणाम होत नाही. मुद्दाम उगाच काही कमेंट करू नका की झाडं पूजेसाठी कट वगैरे करतात म्हणून. आणि ते पाण्यानंतर ना तू खत म्हणून आपण कुंड्यातच टाकतो. हो हो, पाणी देवाचं वगैरे काय असतं ते. सो येस, काही लोक करत असतात ना, म्हणून यामध्ये आपण शेअर करावी ही कमेंट मागच्या वर्षीची आता. तर हे आहे चेरीचं झाड. खूप छान अशा चेरी झालेल्या आहेत. दिसताना आवळा असतं ना, बारका आपला आवळा तसं दिसतायत नाही का. गोड आंबट अशी याची चव आहे. आणि हे सुद्धा झाड आम्ही कुंडीतच लावलंय. अशी ही कुंडी खाली ॲक्च्युली ठेवली होती आणि त्यानंतर आम्ही वर टेरेसवर आणून ठेवली आहे. इथं आहेत 2 आंब्याची झाडं, ती सुद्धा कुंडीत लावलेली आहेत, म्हणजे मेंटेन करायला बरं पडतं. आता याला आंबे कधी येणार हे मात्र माहिती नाही आहे. आणि या बाजूला आहे कडुनिंबाचं झाड, ते सुद्धा कुंडीतच लावलंय. आणि हे कशासाठी लावलंय, याचा काय उपयोग करते ना, पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि थोडीफार अशी शोची झाडं आहेत, दिसायलाही छान दिसतात. लो मेंटेनन्स या झाडांना लागतो. आणि इथं कधी कधी आम्ही चहा वगैरे घेतो ना, हिरवगार एकदम छान वाटतं. त्यामुळे शोची झाडंसुद्धा आवर्जून लावलेत. पूजेला पानाचा विडा हवा म्हणून इथून 2 पानं घेतीये. झालं का पाणी घालून झाडांना. त्याच्यावर ना थोडेसे किडे आले होते, मारला. आणि फुलं भरपूर आलेत. कटिंग केली होती ना मी, आणि इतके छोटे छोटे आता लागलेत ना, खूप येतील अजून. येस, ऍपल सारखं दिसायलंय. काय मस्त कलर दिसायलाय, ऍपल पेक्षा छान दिसायलाय. डार्क चेरीचा
कुंडीत लावून सुद्धा इतकं छान ते झाड वाढलेलं आहे आणि भरपूर फळं आलेली आहेत ना, हे बघूनच आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे लो मेंटेनन्स. तर अशी होती टेरेस गार्डनची छोटीशी अपडेट. झाड वाळले. थंडीच्या दिवसात असं ड्राय वेदर आहे त्यामुळं पानं सुद्धा गळत आहेत अधूनमधून झाडांची. वर पानाचा वेल होता, तिथून आणले मी विड्याची पानं 2. आणि इथं सुद्धा पानाचा वेल आहे. खूप लोकांना आवडतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये होतं की मुखवास, म्हणजे यातली पानं काढ आणि मुखवास असतो ना, पानच असतं ते. मी कधी केलं नाही मुखवास, तर ते बनवायला सांगितलं. रेसिपी मला एकदा बघायला पाहिजे. आणि असं इथं आहे जास्वंदीच्या फुलाचं झाड. कमेंट ही अशी आली होती की फळांची झाडं आहेत तशी काही फुलांची झाडं लाव, देवासाठी वगैरे येतात म्हणून, देवासाठी उपयोगी येतात म्हणून. तर इथं जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे. मी मोगराही लावला होता आणि गुलाबाची सुद्धा आहेत. 2 म्हणजे बऱ्यापैकी कळ्यासुद्धा इथं आलेत. पण जेव्हा हव्यात तेव्हा पूजेच्या वेळेला किंवा फेस्टिवलच्या वेळेला येतीलच असं नाही, अधूनमधून येत असतात. सो यस. आणि या जास्वंदीच्या फुलाचा जो साईज आहे ना, बऱ्यापैकी मोठा आहे. 2 फुलं घातली तरी आपला देवारा भरून जातं. आज मी नाश्ता बनवलेला नाही आहे. माझा आहे उपवास आणि साबुदाणा खिचडी बनवणार होते. म्हणून पूर्वाला आणि तिच्या डॅडाला सांगितलं, आज तुम्ही नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी खा. म्हणजे माझं काम वाचलं नाही का. आता ते दोघं खातील आणि माझी पूजा वगैरे सगळी कामं आवरल्यानंतर मी थोडी खिचडी खाईन. खिचडीचं काय समजत नाही मला, म्हणजे साबुदाण्याचं ओळखताच येत नाही. कधी साबुदाणा अगदी सुटसुटीत छान होतो आणि कधी अगदी चिकट असतो आणि खूपच स्टिकी अशी साबुदाणा खिचडी बनते. ओमकार सकाळी शाळेला गेलेला आहे, नवरा ऑफिसला चाललेला आहे आणि पूर्वा म्हणाल तर आत्ताच तिनं ब्रेकफास्ट केला आणि अभ्यास करते आहे. अजून मला रांगोळी घालायची आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि आता निवांत माझी कामं सुरू राहतील. तर आता काय करेन, बाहेर छान अशी रांगोळी काढते. जास्त मोठी काढणार नाही, उंबऱ्यापाशी काढेन, उंबरा पूजेन. छान मॅचिंग झालं आपलं. चलो बाय बाय. काय सकाळी लवकर उठलं तरी ऊन होतेच, कसा वेळ जाते काही कळत नाही. चला भरपूर काम आहे, पटकन पहिलं रांगोळी काढून घेते आणि मग घरची काम.